मागील काही दिवसांपासून राज्यातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आतासुद्धा मी अमरावती येथील अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अमरावती जिल्ह्यातील तसा परिसरातील हे आदिवासी विद्यार्थी आहेत आणि हे या ठिकाणी बेमुदत उपोषणाला या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. माझ्यासोबत बोलण्यासाठी इथले काही विद्यार्थी आहेत, त्यांना सहकार्य करणारे काही युवा नेते सुद्धा आहेत या ठिकाणी. अ, काय नेमक्या आता तुमच्या मागण्या आहेत आणि किती दिवस झाले या ठिकाणी? सर, हा आमचा पहिला दिवस आहे. आदिवासी विकास विभाग अमरावती येथे आम्ही आज पहिला दिवस आमचा मोर्चा काढलेला आहे. आदिवासी विकास मंत्री यांनी यांचा मार्फत 5 ऑगस्ट 2026 रोजी जी आर काढलेला आहे. त्या जी आरमध्ये काही अट केलेल्या आहेत. म्हणजे शिक्षणाला 26 वर्षानंतर तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही. तुम्हाला वसतिगृहामध्ये शिक्षण म्हणजे तुम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही 26 वर्षानंतर. असे त्यांनी काही अटी त्यामध्ये त्या जी आरमध्ये म्हणजे घटक त्या जी आरमध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. तर त्यामुळे सरसकट ते जी आर जे आहे त्या सरसकट रद्द करण्यात यावा आणि ते त्यांनी 14 ऑगस्ट 2026ला पुन्हा आणखी सुधारित जी आर काढलेली आहे. त्यामध्ये पण काही अटी आम्हाला ते पटलेले आहेत. सर्व महाराष्ट्राचे विद्यार्थी जे आहेत त्यांना ते जी आर पटलं नाही, म्हणून ते आम्ही सर्व अख्खा महाराष्ट्राचे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. सोबत आणखी काही या ठिकाणी आहेत व्यक्ती. दादा, एकूण सध्या राज्यातील संपूर्ण जो आदिवासी विद्यार्थी आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. काय वाटतं याबद्दल? काय नेमक्या समस्या आहेत? पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थी हा मोठ्या संख्येने आंदोलन करत आहे. आंदोलन करण्याचं कारण हेच आहे का 5 ऑगस्ट रोजी आदिवासी मंत्रालयाने एक जी आर काढला आणि जी आर काढताना त्यांनी एक अट टाकली का 26 वर्ष ज्याचं वय झालं असेल त्याला ॲडमिशन भेटणार नाही वसतिगृहामध्ये. त्याच्यानंतर 5 किलोमीटर 15 किलोमीटरच्या प्रिमायसेसमध्ये जे विद्यार्थी राहतात, जो आदिवासी घटक राहतो, जो गरीब आहे त्यालाच ॲडमिशन भेटणार नाही. आणि एखादं आंदोलन जर करायचं असेल किंवा एखादं निवेदन द्यायचं असेल तर तुम्ही त्यासाठी आंदोलन करू शकत नाही. मग अशा विविध पद्धतीच्या त्या 21 पानाच्या जी आरमध्ये आदेशामध्ये त्यांनी अशा नमूद केलेल्या आहे. त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी बसलेलो आहे. आणि या देशामध्ये आदिवासीवर घणाघात होत आहे. आदिवासीच्या मूलभूत हक्कावर गदा आणल्या जात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार इथला आदिवासी विकास मंत्री आहे. कारण की आदिवासी विकास मंत्री असा म्हणतो की 26 वर्षांतर आम्ही तुम्हाला शिक्षण शिकण्यासाठी वसतिगृहात बंदी केली. तर माझा आपल्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छितो का 26 वर्ष तुम्ही आम्हाला अट देता का तुम्ही शिक्षण शिकू नका, ॲडमिशन भेटणार नाही. मग आम्हाला या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री हा 26 वर्षाचा पाहिजे. म्हणजे तुम्ही नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्या आणि 26 वर्षाचा आदिवासी विकास मंत्री आमच्या विभागाला लाभला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि 5 ऑगस्टला ज्यांनी हा जो जी आर काढला, जो आदेश काढला, हा तात्काळ रद्द झाला पाहिजे. कारण की तमाम 25,000 आदिवासी विद्यार्थ्याच्या भविष्याचा हा प्रश्न आहे आणि भविष्यासोबत आमच्या कोणी खेळत असेल तर आम्ही कदाचित कोणाला सोडणार नाही. कारण की आम्ही बघतो आदिवासी 80वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला, परंतु आदिवासीला अजूनही समानतेचा अधिकार या देशामध्ये भेटला नाही, समान वागणूक भेटत नाही. म्हणून या निषेधार्थ आम्ही सर्व विद्यार्थी बसलेलो आहोत. बरं, आता आदिवासी विकास मंत्री जे आहेत अशोक उईके प्राध्यापक आहेत, सुशिक्षित आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यानंतर PhD होल्डरसुद्धा आहेत. ठीक आहे. आता त्यांचा जर आपण राजीनामा घेतला, ते स्वतःसुद्धा आदिवासी आहेत, त्यांच्या राजीनामानं ह्या समस्या सुटतील का? कारण निरंतर ह्या समस्या आपण पाहत आलेलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून. मात्र आता हा उद्रेक कसा झाला एकदम आणि त्या राजीनाम्यानं ह्या समस्या सुटतील का? बघा, आता जेव्हापासून आदिवासी विकास मंत्री आम्हाला अपेक्षा होती आदिवासी विकास मंत्र्याकडून का सरकार आलं, सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री जे झाले जे प्राध्यापक आहे, PhD होल्डर आहे, नेट सेट आहे, मोठमोठ्या पदव्या त्यांच्याकडे आहे, ते काहीतरी विद्यार्थ्याच्या भविष्याबद्दल समजतील, समाजाच्या भविष्याबद्दल ते समजतील. कारण की ते गरीब कुटुंबातून आले आहे, ते सुद्धा हॉस्टेलमध्ये राहिले, त्यांनी हॉस्टेलच्या सुविधा घेतल्या. आता त्यांना जर हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर आदिवासी सुखसुविधा काय मिळते याच्याबद्दल इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जर त्यांच्याकडे वेळ नाही किंवा बुद्धिमत्ता नाही तर ते आमच्यासाठी प्राध्यापक नाही, ते आमच्यासाठी आदिवासी विकास मंत्री नाही. कारण की आदिवासी समाजाचा जो 9 ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिवस आहे तो ते साजरा करू शकत नाही, ते त्यांनी बंद केला. म्हणजे आदिवासीच्या अस्मितेला ठेस पोहोचवण्याचं काम आदिवासी विकास मंत्र्याने केलं. म्हणजे आदिवासी विकास मंत्री स्वतःचं भलं करण्यासाठी मुलीला 26व्या वर्षी नगराध्यक्ष करू शकते. 26व्या वर्षी आदिवासी विकास मंत्री 58 वर्षात झालेले आहे. मग त्यांची नैतिक जबाबदारी आहे का आदिवासी युवा पिढीला त्यांनी चान्स द्यावा. कारण की समाजाचं कल्याण करण्यासाठी ह्या युवकांकडे ते म्हणतात ना, मोदी साहेब काय म्हणतात का या देशातला युवा
निडकी हड्डी आहे. म्हणजे युवकांचा हा देश आहे. मग युवकांचा देश आहे तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जर युवक हा रस्त्यावर उतरला असेल तर हे सरकार फेल आहे. आदिवासी विकास मंत्री फेल झालेले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी आहे त्यांची. त्यांना राजीनामा द्या आणि 5 ऑगस्टचा आमचा जी रद्द करावा. अन्यथा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जसे आंदोलन सुरू आहे आम्ही एकत्र येऊ आणि आदिवासी विकास मंत्र्याच्या घरावर घेराव करू. बरं, आता मला एक गोष्ट सांगा की गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या आहेत. सुधार पाहिजे, त्यांचा जो हक्क आहे विद्यार्थ्यांचा तो त्यांना मिळाला पाहिजे, आदिवासींचा तो हक्क आहे असं आपण म्हणतो. बरं, ह्या आता समस्या एकाएकी हे एकदम आंदोलन बाहेर कसं पडलं, म्हणजे हा उद्रेक का झाला? उद्रेक ह्या पद्धतीनं झालेला आहे का ही प्रक्रिया 2.5 वर्षापासून सुरू आहे. 2.5 वर्षापासून सुरू असताना विद्यार्थी DBTचा प्रश्न असेल, वेळेवर DBT नाही, वेळेवर ॲडमिशन होत नाही, स्कॉलरशिप बंद, म्हणजे ह्या समस्या 2.5 वर्षापासून सुरू आहे. जेव्हापासून 2014 पासून हे सरकार जेव्हापासून या देशात आपल्या या महाराष्ट्रामध्ये आली BJP सरकार, या सरकारने पहिली गोष्ट तर आमची DBT सुरू केली, मेस बंद केली. मग आणि मेस 2 वर्ष आम्हाला विद्यार्थ्याला मस्त त्यांनी पैसे वगैरे दिले, विद्यार्थी खुश होता. त्याच्यानंतर त्यांनी कोरोना काळापासून अशा पद्धत आदिवासीसोबत विद्यार्थी वागणूक सुरू केली का आदिवासी विद्यार्थीची ॲडमिशन जुलै महिन्यात झाली तर अप्रुव्हल त्याला नोव्हेंबर महिन्यात भेटत होतं. मग विद्यार्थ्यांना राहायचं कुठं, याने विद्यार्थी सोय कुठं करायची. म्हणजे आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित करण्यासाठी DBT आणली, हा एक उद्रेक. त्याच्यानंतर आश्रम शाळेमध्ये ज्या घटना घडून राहिल्या, आश्रम शाळेमध्ये 21,000 कोटीचं पॅकेज असल्यानंतर 60% पॅकेज हे आदिवासीच्या शिक्षणासाठी खर्च करावा असं आदिवासी विकास विभागाची मनोबोली म्हणजे आपलं हे आहे, आदेशच होता आणि ते नियमामध्ये बसलं पाहिजे, परंतु ते तसे वागले नाही. त्याच्यामुळे हा पूर्ण उद्रेक झालेला आहे. आणि हा उद्रेक फक्त विद्यार्थ्यापुरता नाही, समाजामध्ये उद्रेक झालेला आहे. प्रत्येक 45 जमातीमध्ये त्यांच्या विरोधात उद्रेक चालू आहे. त्याच्यामुळे आदिवासी विकास मंत्री हे या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निष्फळ ठरलेले आहे. म्हणून त्यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे आणि हा 5 ऑगस्टचा जी रद्द झाला पाहिजे. बरं, आयुक्तांशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे, त्यांच्याकडनं काय रिप्लाय आला, काय काय सांगणार? आयुक्तासोबत आमचं या संदर्भात बोलणं झालं नाही. आयुक्तासोबत हे जे कमिटी आहे आमची विद्यार्थ्यांची, हे स्वतः नेतृत्व करून राहिली. ते स्वतः त्या ठिकाणी आयुक्तासोबत त्यांची चर्चा झालेली आहे. या विषयावर आम्ही अजूनपर्यंत आयुक्तासोबत बोललेलो नाही. अजून नाही? नाही, काहीच नाही. विद्यार्थ्यांची कोर कमिटी हे आपले सूरज भाऊ आहे, हे यांची पूर्वी कमिटी जाऊन त्यांनी त्या पद्धतीचं त्याच्यासोबत संभाषण वगैरे भेट घेतलेली आहे. एकूणच या ठिकाणी आता हे कोर कमिटीमध्ये जे आहेत विद्यार्थी, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात. रात्रीचे जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि अजूनही या ठिकाणी जो विद्यार्थ्यांमधला जो आंदोलनाचा उत्साह आहे तो त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. काय नाव काय तुमचं आणि आज तुम्ही जेव्हा भेटायला गेले त्या ठिकाणी आयुक्तांना काय नेमकं बोलणं झालं? आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी नाही गेलो होतो. आयुक्तच इथं आले होते किंवा तुमच्या ह्या ज्या मागण्या आहे याच्यावर आम्ही काहीतरी निर्णय काढू. त्यांनी ज्या आम्हाला आमच्या मागण्या होत्या त्यांच्यामध्ये त्यांचे मेन उत्तर द्यायचे हाच होतं की आमच्याकडे फंड नाही. त्यांच्या 4 ते 5 मागण्यावर त्यांचं एकच उत्तर होतं की आमच्याकडे फंड नाही. माझं एक म्हणणं आहे, जर शासनाला आदिवासी डिपार्टमेंटचा फंड लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यासाठी आहे तर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, दीनदयाळचे भत्ते, विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी मिळणारी DBT हे योग्य वेळी का मिळत नाही. जर तुमच्याकडे एवढाच फंड शिल्लक असतो की बा तुम्ही आदिवासी डिपार्टमेंटचा फंड लाडक्या बहीण योजनेसाठी वळू शकता, तर मग तुम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहे, रास्त मागण्या आहे, ते तुम्ही वेळेवर का पूर्ण करू शकत नाही. मागण्या आमच्या फक्त वसतिगृहाच्या किंवा दीनदयाळच्याच नाही आहे. त्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस आली विद्यार्थ्यांची, त्यांना मिळणारे जे काही स्टेटमेंटचे जे महिने आहेत ते ठरवण्याचे किंवा मग त्याची प्रोसेस कालावधी किती आहे हे ठरवण्याचे, आणि जे कोणते दीनदयाळचे जे राहिलेले पैसे आहे म्हणजे अद्यापही विद्यार्थ्यांना गेले सत्र संपलं, पेपर संपले तरी अद्यापही विद्यार्थ्यांना मिळणारी DBT जे दीनदयाळ विद्यार्थ्यांना मिळणार ते अजूनही मिळालेली नाही. आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्रात पेटलेला मुद्दा म्हणजे आदिवासी विकास मंत्र्यांचा आमचा सर्वात मोठा शोकांतिका वाटते की आदिवासी विकास मंत्री असूनसुद्धा जे आदिवासी विद्यार्थ्यांची स्पेशल भरती होती 12,500 भरती, उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता की 12,500 भरती करून घ्या, ते अद्यापही 12,500 भरती राबवलेली नाही. तर आमच्या जे मागण्या आहे जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही, 12,500सह जो GR आहे तो रद्द होत नाही, तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन चालू राहील. एकूणच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांचे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत. आता त्यांच्या हातात आपण हे पोस्टर पाहू शकतो. लाडकी बहीण आली, आदिवासी विद्यार्थ्यांची फाईल कुठे गेली, बहिणीला बजेट भारी, विद्यार्थ्यांची फाईल अजून सरकारी, निधीचा खेळ भारी, विद्यार्थ्यांची अवस्था बिचारी, सरकार म्हणतं सगळं सुरू आहे, विद्यार्थी म्हणतात मग आमचं शिक्षण कुठं आहे. आपण त्यांच्याशी एकदा संवाद साधूयात. दादा, काय सांगाल ह्या लाडकी बहीणबद्दल? तुमचा निधी इकडे वळवण्यात आलेला असं आरोप आहे, काय सांगाल? आता आपल्या काही दिवसापुढे नाही का आपल्या इथं लाडकी बहीण एक योजना चालू केली होती त्यांनी. लाडकी बहीण योजनेमध्ये नाही का ते म्हणजे पहिले पैसे दिले
तर ते त्याचा कसर कुठं काढायची, तर आपल्या निधीवर म्हणजे असं कुठंतरी म्हणजे आपल्या निधी हा निधी बुडवला. हा, ठीक आहे. तर तुमचं सध्या शिक्षण काय सुरू आहे? हा, शिक्षण काय? बी ए सेकंड इयरला कुठे? VMVला. बरं. आता सध्या नेमक्या समस्या काय आहे? आता नाही का आमच्या नाही का पहिली नाही का जी आरबद्दल मध्ये नाही का, त्यामध्ये नाही का GRमध्ये पहिलं आहे की बाबा तुमची वय 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 वयाचं आहे, ते वयात झालं. पण आता त्याच्यानंतर एक मुद्दा आहे की बाबा त्याच्यात नाही, त्यामध्ये नाही का आपल्या याचे हॉस्टेलचे बद्दल आहे. त्याच्यात नाही का पालकाला प्रवेश नाही म्हणते, की अजून म्हणते तुझ्या वडील मित्र परिवार असे कोणी येईल नाही. तर मग आता त्यांना कसं माहीत होईल की आपला मुलगा कसा राहतो त्या हॉस्टेलात, त्यांना प्रवेश असं रूममध्ये राहायला पाहिजे ना. आणि निश्चित वेळी आपण जर आता पाहिलं तर 2 GR निघालेले आहेत महत्त्वाचे. त्या 2 GRमधल्या ज्या अटी आहेत त्या जाचक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. त्यानंतर GR जो आहे तो रद्द झालाच पाहिजे असे या ठिकाणी अनेक पोस्टर आपल्याला पाहायचे आहेत. शिक्षण थांबले तर विद्यार्थ्यांचे भविष्य थांबेल असं सुद्धा लिहिलं आहे. आणखी काही विद्यार्थी आहेत. दादा कुठनं आलात तुम्ही? मी पुसदवरून आलेलो आहे, यवतमाळ जिल्हा. काय शिक्षण सुरू सध्या तुमचं? माझं सध्या BA थर्ड इयरला आहे मी. अच्छा. आमचं शिक्षण सध्याच्या याच्यात दाबण्यात येतं, कारण आमचं नियम लावत आहे आम्हाला शिक्षणावर. त्यांच्या अटी चालू आहे. शिक्षण फक्त 26 वर्ष, म्हणजे आता 5 ऑगस्टला निघाला होता GR, 14 ऑगस्टला त्याच्या सुधारित GR म्हणून काढला त्यांनी. 26 वर्षाची अट 30 वर्ष केली त्यांनी. पण ते आमचा मुद्दा असा आहे की ते आम्हाला त्या अट नाही पाहिजेच नाही शिक्षणाच्या ह्याच्यात, ते पूर्णपणे रद्द करण्यात यावी. आणि त्याच्यानंतर आमच्या अशा काही मागण्या आहे, त्यासाठी आम्ही इथं उपोषणावर बसलेलो आहोत. त्या मागण्या म्हणजे आता सध्या किचन सेंट्रल किचन ते चालू आहे. तिथं फूड पॉयझनिंग झालेलं आहे, ते बंद करण्यात यावं तात्काळ. आणि आमचा एक मुलगा आहे आदिवासी याचा, रमेश बेटेकर, तर त्यांना तो मृत्यू पावलेला आहे. त्यांना ते मोबदला देण्यात यावा त्याच्या घरच्यांना. आणि शिष्यवृत्ती DBT टायमावर आम्हाला मिळण्यात यावी, कारण आणि दीनदयाळचं वाढ होण्यात यावी, कारण दीनदयाळला तेवढ्या कमी पैशात त्यांचे निवारण होत नाही, त्याच्यात वाढ होण्यात यावी. कारण बस यामध्ये जवळपास आपण 11 मागण्या यामध्ये आहेत. यामध्ये गडचिरोली येथील आश्रमशाळेतील मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये तत्काळ मदत देण्यात यावी. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आदिवासी आश्रमशाळेतील सेंट्रल किचन योजना बंद करण्यात यावी. ड्रेस कोड प्रोजेक्ट सहल व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये निधी वाढ करण्यात यावी. आदिवासी मुलांची शासकीय वसतिगृह क्षमता 1000 वरून 2000 क्षमता करण्यात यावी. अशा जवळपास 11 मागण्या आहेत ज्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित आहेत, त्यांच्या शिक्षणाशी संबंधित आहे. आणखी काही या ठिकाणी आपण पाहू शकतो. विद्यार्थी जवळपास आता रात्र झालेली आहे आणि या ठिकाणी इथंच त्यांनी आत्ता जे आहे ते जेवणसुद्धा केलेलं होतं. विद्यार्थ्यांनी, काही विद्यार्थी आहेत आणखी मागे, त्यांच्याशीही आपण संवाद साधूया. एक सेंट्रल किचनचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सेंट्रल किचनमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते आदिवासी मंत्री म्हणतात, आणि सेंट्रल किचनमध्ये शिक्षण कुठून आले, वारे आदिवासी मंत्री असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. एक त्यांच्यासुद्धा आपण संवाद साधूयात. दादा काय प्रकार आहे हा नेमका? काय लिहिलंय, काय प्रकार आहे नेमका? आदिवासी विकास मंत्री म्हणत आहे की सेंट्रल किचनमध्ये शिक्षण भेटते, तिथं जेवण मिळतं. पण तिथं जेवण भेटते. बरं, तुम्ही कुठले आहात? शिक्षण काय घेताय सध्या? मी धारणीचे आहे. हो. शिक्षण काय घेताय? BSc कुठे? श्री शिवाजी सायन्स कॉलेज. सध्या आता तुम्ही हॉस्टेलला वगैरे राहता, किंवा शिक्षणात तुम्हाला नेमक्या काय असुविधा होत्या, किंवा हॉस्टेलला काय असुविधा आहे? म्हणजे हॉस्टेलच्या प्रोसेसमध्ये लिस्ट लेट लागत आहे आणि DBT नंतर पडत आहे. बरं, काय वाटतं आता आदिवासी विकास मंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर तुमच्या ह्या सगळ्या समस्या सुटतील का? ज्या 11 समस्या तुम्ही मांडलेल्या ह्या सुटतील का? ठीक आहे. तर आपण आता पाहायला गेलं तर जवळपास ह्या 11 समस्या आहेत. त्यातल्या ह्या महत्त्वाच्या समस्या ज्या होत्या त्या मी वाचून दाखवलेल्या होत्या. 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी 2 GR निघालेले आहेत जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी बाधक आहेत असं यांचं म्हणणं आहे. वसतिगृह प्रवेशासाठी आलेले व येणारे प्रवेश अर्ज यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा. म्हणजे काय होतं की जेव्हा हे अर्ज करतात ते प्रलंबित राहतात. प्रलंबित राहिल्यानंतर तो जो मधातला काळ आहे तेव्हा या विद्यार्थ्यांनी कुठं राहायचं, असं सुद्धा यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पंडित दीनदयाल योजनामधील DBTचा जो विषय आहे, महा-DBTचा, तो सुद्धा या ठिकाणी यांनी मांडलेला आहे. कलम 19 संघटना संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
लक्षात ठेवा साहेब. आता यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधूया. कलम 19 हा काय नेमका प्रकार आहे आणि काय नेमकं घडलेलं आहे? 1960 सांगा खाली घ्या. सांगा ते बरं, काय आपलं- समस्या काय आहेत तुमच्या नेमक्या? समस्या आहे ते हिंदी में बता चलता चलता हिंदी हो. में बता. क्या समस्या है? जो जी आर निघला आहे ना हम्म. ते रद्द झालं पाहिजे. जो GR निघालेला आहे तो रद्द झाला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा आपण संवाद साधूयात एकदा. अच्छा मित्र, आम्हाला आश्वासन नको, निर्णय हवा, पदाचा दिखावा नको, आदिवासींचा विकास हवा असं यांचं म्हणणं आहे. त्यांच्या हातात जे आहे ते फलक आहे. काय नेमकी आता समस्या आहेत, तुमच्या मागण्या काय आहेत? सर्वप्रथम तुम्ही एक आदिवासी विद्यार्थी म्हणून आणि प्रथमच तर एक विद्यार्थी म्हणून जो आमच्या वसतिगृहाचा असेल 5 तारखेचा तर 14 तारखेला अन्यायकारक GR काढण्यात आला, तर या GR मागची भावना हे विद्यार्थ्यांना कुठेतरी विद्यार्थी वर्गाला विरोधी भावना आहे. म्हणून त्या सर्वप्रथम त्या GRचा तर मी निषेध करतो. आणि आमचे विद्यार्थी या GR मध्ये नेमकं काय आहे मला सांगा. समस्या काय आहेत, म्हणजे त्याचा आपल्याला काय त्रास होणार आहे, अशी कोणती कलमं त्यात आहेत, काय विषय आहे नेमका? GRमध्ये आपण जर 90% गोष्टी ऑब्झर्व केल्या, त्यापैकी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. 5 ऑगस्ट 2026च्या GRमध्ये प्रवेश पात्रता, जो परिशिष्ट आहे प्रवेश पात्रता, याच्यामध्ये म्हटलं गेलं 26 वर्षापर्यंत आपल्याला वसतिगृहात प्रवेश मिळेल. 26 वर्षानंतर वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. तर मी प्रशासनाला किंवा ते GR काढणाऱ्या लोकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. भारताचं संविधान असेल, राईट टू एज्युकेशनचा कायदा असेल 2005चा, इथं कुठंतरी वयोमर्यादा आहे का शिक्षणाला? मग आम्हालाच का? आम्ही फक्त ग्रॅज्युएशन करायचं, PG करायचं, आम्ही हायर एज्युकेशन घ्यायचंच नाही का? हा कुठंतरी याची खंत व्यक्त करण्यात आहे. तसेच त्याच्यामध्ये सामाजिक संघटनेमध्ये सहभाग किंवा आंदोलन याच्यात भाग घेऊ नये. संबंधित जे काही समस्या असेल ते निवारणासाठी संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देण्यात यावे. ते तक्रारीचे निवेदन कुठल्याही प्रसारमाध्यमांकडे, कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला देता येणार नाही. तसे झाल्यास आपल्यावर कारवाई करण्यात. मी त्यांना असा प्रश्न विचारू शकतो, ठीक आहे, कुठल्याही संघटनेत भाग न घेणे, कुठल्याही मोर्चा संपात भाग न घेणे, विद्यार्थीने कुठल्याही याच्यात भाग न घेणे, भावना अगदी प्रामाणिक आहे. परंतु तुम्ही मला सांगा, संबंधित गृहपालाला, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याला, संबंधित अपर आयुक्त कार्यालयाला लेखी निवेदन दिल्यानंतर तुम्ही किती दिवसात त्या समस्या मार्गी लावल्या? जर 15 दिवसात, हे महिन्याभरात तुम्ही आम्हाला अल्टिमेट द्या, GRमध्ये नमूद करून द्या. जर तुम्ही महिन्याभरात त्या समस्या मार्गी लावल्या नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. आम्ही कुठलेच आंदोलन करणार नाही, आम्ही कुठलेच मोर्चे करणार नाही. कारण की कुठं आमच्या समस्याला कुठंतरी वाचा फुटत नसेल, विद्यार्थ्याचा कुठंतरी वाचा फुटत नसेल, म्हणून आम्हाला आंदोलन करायची वेळ आली आहे. सर्वपर्यंत शोषणतिका अशी आहे आमच्या डिपार्टमेंटची, आम्ही 11 वाजेपासून इथं बसले आहो. एक तर अधिकारी संध्याकाळी येतात, आश्वासनं देतात. आम्ही आता रात्री विद्यार्थ्यांनी 10-10:30 वाजता जेवण केलं. आमची इथं सगळ्या अधिकारी वर्गाने आम्हाला सोडून चालले गेले. जो अधिकारी वर्ग आम्हाला नाचवतो आमच्या संस्कृतीच्या नावावर, आमदार खासदार याचे स्वागत होतात तेव्हा आम्हाला नाचवल्या जाते, आम्ही यायचे पालक आहो असं सांगितलं जाते. परंतु तो आमचा पालक, त्याला मी प्रश्न विचारू इच्छितो, तो आमचा पालक आता कुठं गेला? येथील जर कुठल्या विद्यार्थ्याला जीवाची हानी झाली असेल, तो आजारी पडत असेल, त्याला जर काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोणाची? तुम्ही आम्हाला असेच सोडून रस्त्यावर बेवारच सोडून दिला. आमच्या नावाने 21,000 कोटी आलेले आहेत. कोणाच्या नावे आले आहेत? विद्यार्थ्यांच्या नावे आलेले आहेत. मग तुम्ही आम्हाला बेवारस कसे सोडू शकता? याची नैतिक जबाबदारी कोणातरी स्वीकारली पाहिजे, अशी मागची संपूर्ण विद्यार्थ्यांकडून मागणी आहे. तसेच मी एक शेवट सांगू इच्छितो, हे आंदोलन कुठलं सामाजिक नाही, या आंदोलनात कुठली संघटना इन्व्हॉल्व नाही, हे आंदोलन कोणतं राजकीय नाही, आम्ही उजवे नाही, आम्ही डावे नाही, मी विद्यार्थी आहे. आम्ही संपूर्ण प्रथम आणि अंतिम भारतीय आहोत आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हितासाठी उभं केलेलं आंदोलन आहे. आमच्या मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आम्ही आंदोलन संपवू, अन्यथा आम्ही या आंदोलनावर ठाम राहू. धन्यवाद. बरं, मला एक गोष्ट सांगा. आता आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्या आदिवासी बांधवांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या आहेत, बरोबर? त्या ठिकाणाहून चांगले मुलं बाहेर घडवून राहिले. आज आपल्या मेळघाटमधले 2 मुलं जे आहेत, त्यातला एक मुलगा MBBS झालेला नितीन धोरवे नावाचा, त्याच्यानंतर एक किशोर बेठेकर नावाचा मुलगा बोस्टन विद्यापीठाची त्याने हे घेतले, स्कॉलरशिप घेतलेले. अशी मुलं घडवण्याचं काम आज आश्रमशाळांमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बदल व्हावा अशी मागणी होत आहे. मात्र आत्ताच हा उद्रेक का झाला? आत्ता मुलं जे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर का उतरले आता? विद्यार्थ्यांचं रस्त्यावर उतरण्याचं कारण एकच आहे, एक कार्ड होता, इच्छा यंत्रणेवर विद्यार्थी वर्गाचा असेल, पालक वर्गाचा विश्वास होता. आश्रमशाळांमध्ये मुलं शिकले, माझे आईवडील आश्रमशाळेत शिकले, मी आश्रमशाळेत शिकलो. परंतु आता ही यंत्रणा कुठंतरी ढासाळलेली आहे.
कुठंतरी हे म्हणजे कंत्राटीकरण करण्याचं काम हे आदिवासी विकास विभाग करत आहे. हे यंत्र कुठंतरी ढासाळले आहे म्हणून विद्यार्थ्यांचा एवढा उद्रेक होत आहे. विद्यार्थ्याला कुठलीच हौस मौज नसते की त्यांनी आंदोलन करावे. विद्यार्थी दशेत अभ्यासच करावा, परंतु याचा उद्रेक याच्यासाठी होत आहे. विद्यार्थी याच्यासाठी राहते होत आहे. तुम्ही जर आज आम्हाला वयाची अट घालून दिली असाल, ठीक आहे, तुम्ही 26 वरून 30 वर्ष केला, तर तुम्ही सकाळी उठून आम्हाला वसतिगृहाची योजना बंद करणार, तुम्ही आमचा दीनदयाल बंद करणार, तुम्ही सकाळी उठून अट घालणार तुम्ही PG करू नका, फक्त ग्रॅज्युएशनपर्यंतच हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्या. सकाळी उठून अशी अट घातली जाईल. म्हणून जर हा मनमानी कारभार आताच विद्यार्थी वर्गाने स्वीकारला तर आमच्यावर कुठलेही समोर जाऊन दडपण टाकू शकते. त्याच्यासाठी याचा उद्रेक विद्यार्थी वर्गाने केला आहे. बरं, आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे. तुमचे आदिवासी विकास मंत्री जे आहेत ते सुशिक्षित आहेत, स्वतः ते हॉस्टेलमध्ये राहिलेले आहेत आणि उच्च शिक्षित आहेत, तर त्यांच्या राजीनाम्यानं हे सगळे प्रश्न सुटतील तुमचे असं वाटतं? त्यांच्या राजीनामे दिल्याने प्रश्न सुटतील हे सांगणे काही शक्य नाही. ही व्यवस्था लाचार आहे. ही व्यवस्था लाचार झाली. परंतु आपण ते पदभार स्वीकारत असताना कुठंतरी आपली नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही आदिवासी विभागाचे आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आहात. पालकाची नैतिक जबाबदारी आहे. आपल्या मुलाला जेवण जर टायमावर भेटत नसेल तर त्याला पालक ही नैतिक जबाबदारी स्वीकारतो. तसेच आमचे मंत्री महोदयांनी सुद्धा आपली नैतिक जबाबदारी स्वीकारता त्यांच्या एकूण जर ही यंत्रणा चालत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. जे काही ज्याच्याजवळ यंत्रणा चालक असेल, आमचे मंत्री महोदय PhD धारक आहेत, PhD धारक आहेत, ते प्राध्यापक आहेत, त्यांना विद्यार्थ्यांची दशा माहीतच असेल चांगली, म्हणून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्या व आपला पदभार एखाद्या योग्य व्यक्तीच्या हाती हस्तांतरित करावा. जर तुम्हाला राजीनामा द्यायचाच नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करावा. जो अन्यायकारी GR आहे तो रद्द करावा. तसेच आम्हाला जी 12,500 जी पदभरती आहे, आदिवासी विशेष पदभरती न्यायालयाने निकाल दिला आहे, ते तुम्ही करण्यात यावी, भरण्यात यावी. एवढीच आमची मागणी आहे. याच्यात आमचा कुठलाही राजकीय दृष्टिकोन नाही. कोणी राजीनामे द्या किंवा ते एक राजकीय विषय झाला, परंतु विद्यार्थ्यांचा विषय फक्त आमच्या मागण्या पूर्ण करणे एवढ्याच पुरता आमचा विषय मर्यादित आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण त्याचे राजीनामा देऊनच होत असतील तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. आणि जर तसे ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, आमची फर्स्ट प्रायोरिटी आमच्या मागण्या पूर्ण करायला आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन असंच ठामपणे चालू राहील. एकूणच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन सुरू राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ह्या 11 मागण्या आहेत जवळपास, आणि ह्या आंदोलनाला कुठलाही राजकीय हे नाही आहे, सपोर्ट नाही आहे. त्यांचं विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे किंवा आमच्या फक्त मागण्या मान्य करा तेव्हाच आम्ही या ठिकाणावरून उठू. आज राज्यभरात जवळपास जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि सरकारने कुठेतरी यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी यांची मागणी आहे.